सातारा शहरापासून जवळच म्हणजे 5 किलोमीटर अंतरावर असलेले संगम माहुली ठिकाण, या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते। ही जी समाधी आहे ती कृष्णा आणि वेणा या दोन्ही नद्याच्या संगमावर नदीच्या पात्रामध्येच आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी ही जी समाधी होती नदीच्या पात्रामध्ये होती, ती संपुष्टात येईल ह्या भीतीने ती समाधी जी आहे ती थोडीशी बाजूला घेऊन नदीच्या पात्रातच आहे, पण त्या समाधीचा जीर्णोद्धार केला। त्या समाधीला एक चांगलं ठिकाण देण्यात आलं। ही समाधी आता उत्कृष्ट पद्धतीने आहे, पण महाराणी ताराबाई यांची समाधी आता तिथून हलवण्यात आली आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर तिथं स्थापन करण्यात येईल। संगम माहुली या गावातील छत्रपती शाहू महाराज यांची समाधी इथं आपल्याला पाहायला मिळते। हे स्वराज्याचे 5वे छत्रपती होते। मार्च 1689 साली ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने निर्घृण हत्या केली, नंतर औरंगजेबाने रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि रायगड किल्ला ताब्यात घेत असताना महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे दोघे पण औरंगजेबाच्या कैदेत होते। पुढे कालांतराने ज्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा आझम खान यांनी छत्रपती शाहू महाराजांची सुटका केली। त्यामागे उद्देश होता की स्वराज्यामध्ये वाढत असलेलं महाराणी ताराबाई यांची सत्ता, त्या सत्तेमध्ये किंवा त्या स्वराज्यामध्ये फूट पडावी, स्वराज्याची ताकद कमी व्हावी। छत्रपती शाहू महाराजांनी जाऊन तिथे लढा द्यावा ताराबाईंबरोबर आणि स्वराज्यामध्ये फूट पडावी या उद्देशाने छत्रपती शाहू महाराजांची सुटका केली। आणि त्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज स्वराज्यात आले आणि त्यांनी स्वतःची गादी सातारा येथे स्थापन केली, ते स्वराज्याचे 5वे छत्रपती झाले। कालांतराने त्यांनी पूर्ण हिंदुस्थानावर स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि त्यांची जी समाधी आहे माहुली संगम येथील तर समाधी आता आपल्या बॅकसाईडला आपण पाहिली आणि माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही की 2 नद्यांचा संगम आहे। ह्या संगमाच्या भोवती संगमाच्या जवळच छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्याच बाजूला महाराणी ताराबाई यांची पण समाधी होती, पण त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ती समाधी आता तिथून उचलून बाजूला ठेवली आहे आणि कालांतराने त्या जागेवर जीर्णोद्धार झाल्यानंतर ती समाधी तिथं ठेवण्यात येईल। आता माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसते ते आहे काशी विश्वेश्वर मंदिर। हे जे मंदिर आहे ते भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे आणि हे मंदिर 1735 साली श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधलं आहे असं मानलं जातं।
हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम असलेलं हे काशी विश्वेश्वर जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील काशी असं मानलं जातं. एकदम सुंदर अशी रचना या मंदिराची आपल्याला पाहायला मिळते. येथे येऊन मन खूप प्रसन्न होतं. छत्रपती शाहू महाराजांचं प्राण्यांवर विशेष प्रेम होतं असं जुन्या चित्रांमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचा एक श्वान होता खंड्या नावाचा. त्या खंड्या नावाच्या श्वानाने छत्रपती शाहू महाराजांना वाघाच्या हल्ल्यापासून वाचवलं होतं. ज्यावेळेस या श्वानाचा मृत्यू झाला त्यावेळेस माहुली संगम येथे त्या श्वानाची समाधी बांधलेली आहे. चला आता आपण ती समाधी पाहू. छत्रपती शाहू महाराजांचा प्रिय श्वान खंड्या ह्याची समाधी आपल्याला संगम माहुली येथील रस्त्याच्या बाजूला पाहायला मिळते. हा जो श्वान होता तो छत्रपती शाहू महाराजांचा प्रिय श्वान होता. या श्वानाची धावण्याची जी स्पीड होती ती चित्त्यासमान होती असं मानलं जातं. छत्रपतींच्या राजदरबारामध्ये या श्वानासाठी सेपरेट अशी बैठक व्यवस्था देखील करण्यात आली होती.